देश के प्रधानमंत्री सम्मानीय श्री नरेंद्र जी मोदी के जन्मदिन के उपलक्ष्य में भिवंडी शहर व ग्रामीण भागों के भाजपा कार्यकर्ताओं द्वारा सेवा सप्ताह का आयोजन। तो वहीं आगे हम आपको बता दें कि भिवंडी तालुका के काल्हेर गांव में काल्हेर भाजपा शाखा कार्यालय तथा भाजपा थाने जिला ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष श्रीधर पाटिल द्वारा भिवंडी लोकसभा खासदार सम्मानीय श्री कपिल जी पाटिल व मुरबाड आमदार किशन जी काथोड़े के सूचना अनुसार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटिल के मार्गदर्शन में रक्तदान शिविर, वृक्षारोपण, मास्क वितरण तथा काल्हेर रेती बंदर स्थित अस्मित वृद्धा आश्रम के बूढ़े माँ बाप को फल वितरण करते हुए विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भिवंडी माजी आमदार योगेश पाटिल, जिला परिषद सदस्य जयवंत पाटिल, भाजपा जिला उपाध्यक्ष छत्रपति पाटिल, युवा मोर्चा कार्याध्यक्ष जगन पाटिल, महिला आघाड़ी जिला अध्यक्ष शीतल डोंडेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नीलेश गुरव, भाजपा काल्हेर अध्यक्ष हरिश्चंद्र पाटिल, भाजपा विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले, पंचायत समिति सदस्य विनोद मुकादम, महेंद्र नाथा पाटिल, माजी सरपंच एडवोकेट समीर पाटिल, लाड़किया पाटिल, संजय पाटिल, माजी उपसरपंच छंदा पाटिल, स्नेहा पाटिल, नंदा भोकरे, युवा नेते योगेश भोईर, नितिन पाटिल, संदीप पाटिल, पंकज तरे, स्वप्निल ठाकरे सहित भारी संख्या में भाजपा के कार्यकर्ता व पदाधिकारी तथा काल्हेर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान, युग प्रवर्तक आणि सर्व भारतवासियांचे आशास्थान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने संबंध राष्ट्रामध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या सेवा सप्ताहाच्या आयोजनाचा औचित्य साधून काल्हेर भारतीय जनता पार्टी काल्हेर शाखेच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, फल मास्क वाटप आणि फल मास्क वाटप याचं आयोजन या ठिकाणी केलेले आहे। काल्हेर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटिल यांच्या नेतृत्वाने आज या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माननीय भिवंडीचे माजी आमदार योगेशजी पाटिल साहेब यांच्या हस्ते आज या रक्तदान शिबिराचा तसेच जिल्हा परिषद सदस्य जयवंतजी आत्माराम पाटील यांच्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आणि सर्व त्यांच्यासोबत असलेल्या सर्व प्रतिष्ठित लोकांच्या हस्ते आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि त्याच निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी काल्हेर शाखा यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर, मास्क वाटप, वृक्षारोपण शिबिर, फल वाटप
याचं सर्व आयोजन या वतीने केलेलं आहे आणि फार चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी काल्हेर शाखा आणि युवा मोर्चा यांच्या वतीनं विविध या ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। युवा मोर्चा अध्यक्ष श्रीधर पाटील यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि त्यांचं अभिनंदनही करतो आहे। ज्या पद्धतीने जबाबदारी त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीनं त्यांच्यावर टाकलेली आहे आणि ते ही जबाबदारी पेलण्यास सक्षम आहे आणि या अगोदरही सरपंच म्हणून त्यांनी फार चांगलं काम या इथं काल्हेर गावामध्ये करून दाखवलेलं आहे आणि यापुढेही त्यांचं जे काम आहे त्या पद्धतीनंच ते संपूर्ण ठाणे जिल्ह्यात युवा मोर्चाच्या वतीनं ते करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष किसनजी कटोरे साहेब तसेच संपूर्ण भिवंडीचे माजी आमदार योगेशजी पाटील साहेब, देवेशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केलेले आहे। आज काल्हेर येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। तसेच वृद्धांना फळे वाटप, तसेच मजुरांना मास्क व हातमोज्यांचे वाटप, तसेच संपूर्ण ठिकाणी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम आयोजन केलेले आहे। आज वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली असे भविष्यात कार्यक्रम होत राहतील। या उपक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला आहे। येणाऱ्या काळात देखील ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने असेच लोकोपयोगी लोकहिताची कामे केली जातील आणि पक्षाला बळकटी देण्याचे काम आम्ही भारतीय युवा मोर्चा तसेच माझी काल्हेरची भारतीय जनता पार्टी हे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवसानिमित्त हा सेवा सप्ताह इथे ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आमचे माजी आमदार योगेशजी पाटील, चंद्र पाटील, छत्रपती पाटील, उपाध्यक्ष ठाणे जिल्हा अशा सर्व कार्यकर्त्यांनी या सेवा सप्ताहाला हजेरी लावली आणि हा सप्ताह चांगल्या मोठ्या रक्तदान शिबिरामध्ये भरघोस जनसेवा करून हा रक्तदान शिबिर होत आहे। श्रीधर पाटील यांची युवा मोर्चाच्या अध्यक्षाची निवड झाली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। पाटील, देवेशजी पाटील, सिद्धेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत। मग भिनार येथे सुरक्षा किट वाटप असो, फल वाटप असो, शहापूर येथे फल वाटप, अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून ठिकठिकाणी कार्यक्रम केले आणि आज या ठिकाणी रक्तदान आज जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान रक्तदान आहे आणि या रक्तदानाचा आज शिबिर आज या ठिकाणी ठेवलेलं आहे। मी सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी यांचा वाढदिवस 70वा आणि त्या वाढदिवसानिमित्ताने सेवा सप्ताह या काल्हेर गावाचे सुपुत्र श्रीधर पाटील आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आमचे भिवंडी लोकसभेचे खासदार सन्मान्य कपिलजी पाटील, मुरबाड विधानसभेचे आमदार सन्मान्य ठाणे जिल्हा अध्यक्ष कटोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा रक्तदान शिबिर गेली 7 दिवसापासून पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये भिनार येथे कोविडच्या इथे फलांचे वाटप, शहापूर कोविड इथे फलांचे वाटप केले, किटचे वापर केले आणि आमचे मित्र ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष
युवा अध्यक्ष श्रीधरजी पाटील यांच्या प्रयत्नाने सर्व युवा पिढी त्यांच्यासोबत आहे। आज पूर्ण देशामध्ये माननीय या देशाचे नव्हे तर या जगामध्ये ज्यांचं नेतृत्व भरपूर देशांनी स्वीकारलेलं आहे असं नरेंद्रभाई मोदी आपल्या देशाचे मानबिंदू आणि पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावर सेवा सप्ताह वतीने या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो। माननीय श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ज्या वृद्धाश्रम आहे तिथं वृद्धांना फळं वगैरे वाटप करण्यात आले आहे, तसेच रक्तदान शिबिर लावण्यात आलेलं आहे, तसंच वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमच्या भारतीय जनता पार्टीने अनेक सेवाभावी उपक्रम राबवलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आमचे युवा मोर्चाचे धडाडीचे अध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या माध्यमातून आज काल्हेर या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। मग ह्या महामारीच्या काळामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा कोणी मृत्यूशी झटत आहेत आणि त्यांना रक्ताचा तुटवडा पडू नये याच्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। इथे वृद्धाश्रमामध्ये महिलांना फळांचं वाटप केलेलं आहे, वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। अशा एक ना अनेक कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत। तसेच महिला मोर्चाच्या माध्यमातून पण संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रत्येक मंडलामध्ये 8 मंडल येतात, त्या 8 मंडलांमध्ये असे सेवाभावी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेले आहेत। धन्यवाद। मी आज नरेंद्रजी मोदींच्या बड्डे निमित्त जे तुम्ही सगळेजण इथे आलात आणि आईबाबांना पहिले आठवण केली त्याबद्दल खरोखर तुमचं मनपूर्वक धन्यवाद। कारण की ह्या काळामध्ये गेल्या 4-5 महिन्यापासून कोणीही इथे येत नव्हतं आणि आईबाबा अगदी एकटे पडले होते। तुम्ही प्रत्येक वेळी फक्त निमित्त साधून नाही पण इतर वेळी पण तुम्ही येऊन त्यांना भेट देत राहा आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा एवढीच माझी अपेक्षा। थँक्यू।